नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, बुलढाणा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लंडच्या संविधानाची एकूण 12 वैशिष्ट्ये अभ्यासली. या 12 वैशिष्ट्यानंतर आजच्या तासिकेमध्ये आपण 13व्या वैशिष्ट्यांचा विचार करणार आहोत. इंग्लंडच्या संविधानाचे 13वे वैशिष्ट्य म्हणजे संकेत आणि परंपरा. दॅट मीन्स कन्व्हेन्शन. इंग्लंडचे संविधान हे रूढी, प्रथा, संकेत आणि परंपराचे महत्त्वाचे उगमस्थान आहे. प्रोफेसर डायसी यांच्या मतानुसार संकेत आणि परंपरा म्हणजे संविधानाचे मूलभूत नियमच होय. संकेत आणि परंपरा ह्या अलिखित आहेत. त्यांना स्वतःचा वैधानिक असा दर्जा नाही. तरीही इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेवर त्यांचा इतका प्रभाव आहे की ते संविधानाचाच एक अतूट भाग आहे. इंग्लंडची राजकीय जीवनपद्धती ही अनेक विविध रूढी, प्रथा, संकेत आणि परंपरा यावर आधारित आहे. या सर्वांच्या समुच्चयाला घटनात्मक संकेत असे सुद्धा म्हणतात. एडवर्ड बर्ग म्हणतात की संकेत आणि परंपरा संविधानाची प्रेरक शक्ती आहे. ती शक्ती कायद्याने गृहीत धरलेली तत्व प्रत्यक्षात आणण्याची पद्धती संकेत आणि परंपरा निश्चित करतात. यावर डॉक्टर फायनर यांनी सुद्धा संकेताचे वर्णन करताना असे म्हटले आहे की संकेत हे इंग्लंडमधील राजकीय वर्तनाचे नियमच आहेत. हे नियम कोणत्याही कायद्याने वा न्यायालयीन निर्णयाने प्रस्थापित झालेले नाहीत, तर त्यांचे उगमस्थान कायद्याच्या बाहेरचे आहे. परंपरा व संकेत हे इंग्लंडच्या संविधानाचं एक सर्वोत्तम वैशिष्ट्यच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे सर्व अलिखित नियम, परंतु वैधानिक दर्जा नसलेले संविधानाचा अतूट भाग बनलेले आहेत. इंग्लंडच्या संविधानाचे 14वे वैशिष्ट्य म्हणजे संसदेचे सार्वभौमत्व, सुप्रीमसी ऑफ पार्लमेंट. इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये संसदेचेच सार्वभौमत्व मान्य केले आहे आणि काळाच्या ओघात संसदेलाच त्या व्यवस्थेमध्ये अधिकाधिक सत्ता प्राप्त झालेली आहे. संसदेने केलेला कायदा इंग्लंडमध्ये कधीच घटनाबाह्य ठरत नाही. कोणताही कायदा करणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे हा अधिकार फक्त आणि फक्त संसदेचाच आहे. संसदेवर वर्चस्व, नियंत्रण प्रस्थापित करणारी यंत्रणा आज तरी इंग्लंडमध्ये अस्तित्वात नाही. म्हणून इंग्लंडची संसद, जिला आपण पार्लमेंट म्हणतो, ती जगात सर्वात शक्तिशाली पार्लमेंट म्हणून गणल्या गेलेली आहे. भारताच्या संसदेचा जर विचार केला तर भारताच्या संसदेला कायदा करण्याचा अधिकार निश्चित आहे, परंतु भारतीय संसदेने केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आवाहन केल्या जाऊ शकते आणि सर्वोच्च न्यायालयाने जर भारतीय संसदेने केलेला कायदा घटनाबाह्य ठरविला तर तो कायदा रद्द करावा लागतो किंवा रद्द होतो. परंतु अशा प्रकारचा संकेत किंवा अशा प्रकारच्या परंपरा इंग्लंडमध्ये कुठेच अस्तित्वात नाही. म्हणून इंग्लंडची संसद ही सर्वतःपरी पूर्णपणे सार्वभौम संपन्न संसद आहे असे म्हटले जाते. प्रोफेसर झिंक यांच्या मतानुसार
इंग्लंडची पार्लमेंट स्त्रीचे पुरुषात व पुरुषाचे स्त्रीमध्ये रूपांतर करण्याचा कायदासुद्धा पास करू शकते. म्हणजे एवढ्या गमतीने एवढे उदाहरण देण्याचा अर्थ असा आहे की इंग्लंडची पार्लमेंट ही अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करू शकते. अशा प्रकारचा संविधानिक अधिकार तिथल्या पार्लमेंटला प्राप्त झालेला आहे. यानंतरचं वैशिष्ट्य, सर्वात शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे कायद्याची अधिसत्ता, रूल ऑफ लॉ. इंग्लंडमध्ये कायद्याची अधिसत्ता आहे. कायद्याची अधिसत्ता म्हणजे प्रधानमंत्र्यापासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्व व्यक्ती एकाच दृष्टीने कायद्यासमोर समान मानल्या आहेत. सर्वांसाठी एकच कायदा हे इंग्लंडच्या राज्यव्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कायद्यासमोर सर्व नागरिक समान. इंग्लंडमध्ये धर्म, वंश, जन्म, लिंग इत्यादी वरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. सर्वांना कायद्याचे समान संरक्षण आहे आणि गुन्हेगारी परिस्थितीमध्ये सर्वांवर खटले सामान्य न्यायालयातच चालतात. त्यामुळे येथे कोणी श्रेष्ठ व कोणी कनिष्ठ अशा प्रकारचा भेद न्यायव्यवस्थेमध्ये केला जात नाही. दुसरी महत्त्वाची बाबमध्ये इंग्लंडमध्ये कोणालाही कायद्याच्या आधाराशिवाय न्यायालयासमोर खटला चालवून आरोप सिद्ध झाल्याशिवाय दोषी ठरविण्यात येणार नाही किंवा शिक्षासुद्धा देण्यात येत नाही. कायद्याच्या आधारावरच आरोपीला स्वतःचा बचाव करण्याची पूर्ण संधी प्राप्त करून दिली जाते. त्याचप्रमाणे वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकारसुद्धा तिथल्या राजकीय व्यवस्थेने किंवा संविधानाने तिथल्या नागरिकांना प्रदान केलेला आहे. कायद्याचा भंग केला तरच नियमानुसार नागरिकाला शिक्षा होऊ शकते. तसेच नागरिकांचे समाजातील स्थान व दर्जा याचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता सर्व नागरिकांना एकच कायदा आणि न्याय लागू करणे हे इंग्लंडच्या संविधानाचे काम आहे. सर्वांचे खटले किंवा तंटे सामान्य न्यायालयापुढे चालविले जातात. नागरिकांचे स्वातंत्र्य व हक्क हे नागरिकांवरील खटल्यातून निर्माण होऊन संविधानात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. या हक्कात नागरिक स्वातंत्र्यात विचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य, सभेचे स्वातंत्र्य यांचा प्रामुख्याने समावेश होतो. अशा स्वरूपाची कायद्याची अधिसत्ता हे इंग्लंडच्या शासनव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हे सर्व अलिखित राज्यघटना असून शक्य होण्याचे एकमेव कारण म्हणजे इंग्लंडमधील जनता ही लोकशाहीदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आणि प्रगल्भ आहे. लोकशाहीचे नियम, लोकशाहीची शासनपद्धती ही त्यांच्या जीवनात पूर्णपणे भिनलेली असल्याकारणामुळे त्यांना कायद्याच्या चौकटीत राहणे हे मुळातच आवडते. त्यामुळे सहसा कायद्याचे किंवा नियमांचे उल्लंघन करणे हा इंग्लंडच्या नागरिकांचा स्वभावच नाही आणि या सर्व कारणांमुळे इंग्लंडमध्ये आपोआपच रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याची अधिसत्ता निर्माण झाली आहे. अशा प्रकारे इंग्लंडच्या शासनव्यवस्थेची सर्व वैशिष्ट्ये अभ्यासल्यानंतर इंग्लंडच्या राज्यव्यवस्थेचा आपण सविस्तरपणे अभ्यास करू शकतो. इंग्लंडची संविधान हे खरोखरच एक अत्युच्च असे संविधान आहे. आजही जगातील सर्वच संविधानांनी इंग्लंडच्या संविधानाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून किंवा त्यातील बऱ्याच बाबी
ह्या डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या देशाचं संविधान निर्माण केलेलं आहे. भारत देशाच्या संविधानाचा जर विचार केला तर आपल्या भारताच्या संविधानांवर इतर देशाच्या संविधानापेक्षा इंग्लंड या देशाच्या संविधानाचा जास्तीत जास्त प्रभाव पडलेला दिसून येतो किंवा बऱ्याचशा तरतुदी ह्या इंग्लंडच्या संविधानातून जशास तशा स्वीकारण्यात आलेल्या आहेत. याचे कारणही संयुक्तिक आहे, कारण स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर जवळपास 150 वर्ष इंग्रजांची शासन व्यवस्था ही भारतामध्ये प्रचलित होती. इंग्लंडमधील न्याय व्यवस्था ही भारतामध्ये प्रचलित होती. जवळपास एकूण 150 वर्ष भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीत असल्या कारणाने आपल्याला त्यांच्या राजकीय व्यवस्थेची जवळून ओळख झाली आणि तीच राजकीय व्यवस्था अंगीकारणे आपल्याला त्यावेळी सोयीचे वाटले. घटनाकारांनाही त्यावेळी हीच गोष्ट लक्षात आली की जर आपण इंग्लंडच्या शासन पद्धतीचा जर भारतामध्ये प्रयोग केला तर निश्चितच इतर शासन पद्धतीपेक्षा इंग्लंडची राजकीय व्यवस्थेमधली शासन पद्धती या ठिकाणी सफल होईल आणि ते शेवटी खरे ठरले. अध्यक्षीय शासन पद्धतीपेक्षा निश्चितच सांसदीय शासन पद्धती, नाममात्र शासन प्रमुख, वास्तविक शासन प्रमुख, पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ, राष्ट्रपती ह्या ज्या काही सर्वोच्च बाबी आहेत, केंद्र सरकार, त्यांचे अधिकार, हे सर्व इंग्लंडच्या संविधानातून आलेल्या महत्त्वाच्या तरतुदी निश्चितच भारतीय व्यवस्थेला एक विशिष्ट वळण देणारी आणि भारताच्या सामाजिक राजकीय परिस्थितीला अनुकूल असणारी यंत्रणा किंवा प्रणाली ठरून पाहत आहेत. या ठिकाणी इंग्लंडच्या शासन व्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचं प्रकरण संपलेलं आहे. आपण थांबूया. आपण सर्वांनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.